नमस्कार. आज आपण पाहूया आणि आजचा विषय आहे, भगवान श्रीकृष्णाने सांगितलं आहे की आईवडिलांनी मुलीच्या घरचे जेवण का करू नये, तसेच या जगात सर्वात मोठे धन कोणते आहे. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका. चला तर पाहूया आजची कथा. जय श्रीहरी. हरिओम मित्रांनो, आईवडिलांनी मुलीच्या सासरी जेवण का करू नये? जर ते मुलीच्या घरचे जेवण करतात तर त्यांना कोणते पाप लागते? मित्रांनो, आज आम्ही तुमच्या या प्रश्नाचे उत्तर एका अत्यंत सुंदर कथेद्वारे देऊ इच्छितो. तर चला, तुमचा जास्त वेळ वाया न घालवता आजची ही धार्मिक आणि पावन कथा सुरू करूया. सत्ययुगाच्या काळातील ही गोष्ट आहे. गरुडदेव जे भगवान विष्णूंचे वाहन आणि परम भक्त आहेत, ते सदैव धर्म आणि शास्त्रांमधील रहस्य जाणून घेण्यास उत्सुक असतात. एक दिवस ते वैकुंठ धामात भगवान श्रीहरीकडे आले आणि हात जोडून म्हणाले, हे प्रभू, आज जेव्हा मी आकाश लोकात भ्रमण करीत होतो तेव्हा मी पृथ्वी लोकांवर एक विचित्र दृश्य पाहिले, जे पाहून माझ्या मनात एक शंका निर्माण झाली आहे. हे प्रभो, मी पाहिले आहे की पृथ्वी लोकावर अनेक आईवडील आपल्या विवाहित मुलीच्या घरी जातात आणि तेथील अन्न पाणी स्वीकारतात, परंतु शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की आईवडिलांनी मुलीच्या घरचे जेवण करू नये, असे करणे वर्ज्य आहे. हे प्रभो, या नियमामागे काय कारण आहे आणि जर एखादे आईवडील असे करतात तर त्यांना कोणते पाप भोगावे लागते? आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की या जगात सर्वात मोठे धन कोणते? गरुड देवाचे हे प्रश्न ऐकून भगवान विष्णू एका रहस्यमय स्मित हास्यासह म्हणाले, हे विनीतापुत्र गरुड, तुझे प्रश्न अत्यंत श्रेष्ठ आणि धर्मसंगत आहेत. या विषयावर अनेक लोक संभ्रमात असतात. शास्त्रांनी हा नियम केवळ यासाठी बनवलेला नाही की मुलीच्या घरचे अन्न अशुभ असते, तर यामागे गहन सामाजिक आणि आध्यात्मिक कारणे लपलेली आहेत. जेव्हा मुलगी लग्नानंतर आपल्या पतीच्या घरी जाते तेव्हा ती त्या कुळाची गृहलक्ष्मी बनते. ती आपल्या पतीच्या कुलधर्माची आणि कुलमर्यादेची पोषक असते. आई वडील जर मुलीच्या घरी जेवण करतात तर ते अन्न ग्रहण करून अजाणतेपणी त्या कुटुंबावर आश्रित म्हणजेच अवलंबून असल्याचा भाव निर्माण करतात. शास्त्रात असे म्हटले आहे की आश्रित भावाने खाल्लेले अन्न हे ऋणासारखे असते. आईवडील त्या अन्नाचे ऋणी बनतात आणि हे ऋण त्यांच्या पुण्याचा नाश करते. हेच कारण आहे की याला धर्मशास्त्रात अपात्र भोजन म्हटले गेले आहे. हे गरुडा, जर एखादे आई वडील गरज नसताना किंवा कोणतीही विवशता नसताना मुलीच्या घरी वारंवार जेवण करतात तर त्यांना पितृलोकात कष्ट भोगावे लागतात. त्यांचे पुण्य क्षीण होते. म्हणूनच शास्त्र सांगते की मुलाने दिलेले अन्न आईवडिलांसाठी पुण्यदायी असते, परंतु मुलीने दिलेले अन्न पापफळ देणारे असते. हे विनीतानंदन, मी तुझ्या या सर्व प्रश्नांची उत्तरे एका कथेद्वारे देणार आहे, जी ऐकल्यानंतर तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. मित्रांनो, कथा सुरू करताना भगवान विष्णू म्हणाले, हे गरुडदेव, प्राचीन काळातील ही गोष्ट आहे. गंडकी नदीजवळ वीरपूर नावाचे एक राज्य होते, जिथे सुदर्शन नावाचा एक प्रतापी राजा राज्य करीत असे. त्याच्या राज्यात वैभवाला कोणतीही सीमा नव्हती. सोने चांदीचे अफाट भंडार, अगणित दुर्मिळ रत्ने, हत्ती, घोडे आणि रथांनी सुसज्ज विशाल सैन्य होते. एक दिव्य राजवाडा होता, ज्याच्या भिंतीवर सोन्याची नक्षी चमकत असे. संगमरवराच्या फरशीवर चालताना असा प्रतिध्वनी उमटे जणू स्वतः गंगा नदीच्या लाटा गुंजत आहेत. राजवाड्यात शेकडो दासदासी 24 तास सेवेसाठी तत्पर असत. दरबार इतका भव्य होता की जेव्हा राजा सिंहासनावर विराजमान होई तेव्हा सर्व राजपुरुष
मंत्री आणि सेनापती सन्मानाने नतमस्तक होत. त्याच्या उपस्थितीने सभागृहात जणू तेजाची एक लाट उसळत असे. जेव्हा तो रथावर स्वार होऊन शहराच्या गल्ल्यांतून निघत असे, तेव्हा मार्गाच्या दोन्ही बाजूला उभे असलेले नगरवासी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करत. मुले रथाला पाहून आनंदित होत आणि वृद्ध आशीर्वाद देत. चहूकडे राजा सुदर्शनाचा जय जयकार गुंजत असे. परंतु हे विनीतानंदन, त्या राजेशाही झगमगाटामागे एक गहन अंधकार लपलेला होता. रात्रीची वेळ झाली की राजा सुदर्शनचे मन अस्वस्थ होई. तो एकटाच आपल्या विशाल कक्षाच्या खिडकीपाशी उभा राहून आकाशाकडे पाहत असे, जणू ताऱ्यांशी काही न बोललेले सांगू पाहत असावा. तो स्वतःला प्रश्न विचारी, इतके वैभव, इतकी कीर्ती, इतकी शक्ती आणि सन्मान असूनही माझ्या मनाला शांती का मिळत नाही? हा कोणता रिकामेपणा आहे जो सर्व काही असूनही मला आतून खात आहे? मित्रांनो, हा विचार करून राजा सुदर्शनची अस्वस्थता दिवसेंदिवस वाढतच गेली. एक दिवस राजा सुदर्शनने भर दरबारात आपल्या मंत्र्यांना आणि सभासदांना प्रश्न विचारला. मला सांगा, सर्वात मोठे धन कोणते? सोने, चांदी की राजसत्ता? पुत्र पुत्री की प्रजेचे प्रेम? हा प्रश्न ऐकून दरबारात क्षणभर शांतता पसरली. सर्व मंत्री आणि राजपुरुष एकमेकाकडे पाहू लागले. मग एकामागून एक सर्वांनी आपले मते मांडली. कोणी म्हणाले, स्वामी, सोने हेच सर्वात मोठे धन आहे, कारण त्याने जगातील कोणतीही वस्तू विकत घेता येते, प्रत्येक इच्छा पूर्ण करता येते. दुसऱ्याने म्हटले, नाही महाराज, संतान हे सर्वात मोठे धन आहे, कारण तेच वंशाला पुढे नेते आणि नाव अमर करते. तिसऱ्याने सांगितले, महाराज, प्रजेचा सन्मान आणि त्यांचे प्रेम हेच सर्वात मोठे धन आहे, कारण त्याशिवाय राजा अपूर्ण आहे. सोने असो वा संतान, जर प्रजेचे प्रेम नसेल तर राजसत्ता टिकू शकत नाही. राजा सुदर्शनने सर्वांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले, परंतु त्याच्या मनाचे समाधान झाले नाही. तो शांतपणे दरबारातून उठला आणि आपल्या कक्षात निघून गेला. त्याच रात्री राजाने एक विचित्र स्वप्न पाहिले. स्वप्नात त्याला एक वृद्ध साधू दिसला. त्याचे केस हिमासारखे पांढरे होते, डोळ्यात असीम करुणा आणि चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते. साधू गंभीर आवाजात म्हणाले, हे राजन, तू सोने, चांदी, रत्ने आणि वैभवाच्या सागरात बुडाला आहेस, पण खऱ्या धनापासून अजूनही वंचित आहेस. ते धन ना तुझ्या खजिन्यात आहे, ना दरबाराच्या झगमगाटात, ना तुझ्या मुळाबाळांच्या प्रेमात. ते धन तुला केवळ धर्म आणि सत्कर्माच्या मार्गावर चालून मिळेल. तेच धन अमर आहे, तेच जीवनाला सार्थ करते. स्वप्नात साधूची वाणी ऐकताच सुदर्शनचे हृदय लटलट कापले आणि त्याला जाग आली. स्वप्न अदृश्य झाले, पण त्या शब्दांच्या प्रतिध्वनी त्याच्या मनात घुमत राहिल्या. सकाळ होताच त्याने व्याकुळ मनाने आपल्या राजपुरोहितांना बोलावले आणि स्वप्नात घडलेला सर्व प्रकार सांगितला. राजा म्हणाला, महाराज, मी एक अद्भुत स्वप्न पाहिले. एक तेजस्वी साधू मला म्हणाले की सर्वात मोठे धन नष्ट होत नाही आणि ते केवळ धर्म आणि सत्कर्मातूनच प्राप्त होते. पण मला समजले नाही की ते धन नेमके काय आहे. कृपया सांगा की ते कोणते धन आहे जे कधीही नष्ट होत नाही. राजा सुदर्शनचे म्हणणे ऐकून राजपुरोहित शांतपणे हसले. त्यांच्या डोळ्यात ज्ञानाची चमक होती. ते म्हणाले, महाराज, तुमचा प्रश्न साधारण नसून अत्यंत महान आहे. राजभोग आणि संपत्ती तर क्षणभंगूर आहे. तुम्हाला जर खऱ्या धनाचे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला अशा साधू संतांकडे आणि महर्षीकडे जावे लागेल जे सांसारिक बंधनाच्या पलीकडे आहेत. तेच तुम्हाला त्या अमर धनाचा मार्ग दाखवू शकतात.
राजपुरोहिताच्या या शब्दांनी राजा सुदर्शनच्या हृदयात एक नवीन ज्योत प्रज्वलित केली. राजाने निश्चय केला की ते अदृश्य आणि अमर धन मिळवण्यासाठी तो आपले सिंहासन, वैभव आणि सर्व सुखांचा त्याग करेल. मित्रांनो, पुढे भगवान विष्णू गरुडाला म्हणाले, हे पक्षीराज, राजा सुदर्शन राजपुरोहितांच्या तोंडून हे ऐकून आपल्या विशाल राजवाड्याचा, सोन्या चांदीच्या भंडाराचा आणि राजवैभवाचा त्याग करून एकटाच वनाच्या दिशेने निघाला. त्याचा मार्ग सोपा नव्हता. कधी तो काट्यांनी भरलेल्या वाटेवरून चालला, तर कधी घनदाट आणि काळोख्या जंगलातून गेला. पण त्याच्या हृदयात एकच ध्यास होता, ते म्हणजे कधीही नष्ट न होणारे धन कोणते हे जाणून घेण्याचा. अनेक दिवसांच्या खडतर प्रवासानंतर थकलेला राजा सुदर्शन अखेर एका शांत आश्रमात पोहोचला. तिथे त्याने पाहिले की एक महात्मा गहन ध्यानात मग्न होते. त्यांचे शरीर वयोवृद्ध होते, पण चेहरा तेजस्वी आणि डोळे ज्ञानाने भरलेले होते. राजाने त्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन नम्र स्वरात विचारले, हे गुरुदेव, माझे नाव सुदर्शन आहे. मी वीरपूर राज्याचा राजा आहे. मी ते जाणून घेण्यासाठी आलो आहे जे आजपर्यंत मला कुणीही सांगितले नाही. माझ्याकडे अफाट धनदौलत, कुटुंब, कीर्ती आणि वैभव सर्व काही आहे. तरीही माझ्या मनात एक रिकामेपणा आहे. कृपया सांगा, ते कोणते धन आहे जे कधीही नष्ट होत नाही? महात्म्यांनी हळूहळू आपले डोळे उघडले आणि शांत स्वरात म्हणाले, हे राजन, तुझ्याकडे जे काही आहे ते काळाने दिलेले आहे आणि काळ जेव्हा वाटेल तेव्हा ते हिरावून घेऊ शकतो. सोने चांदी चोर नेऊ शकतात, राजपाट पंडाने जाऊ शकतो, संतान मृत्यूने दूर होऊ शकते, कीर्ती बदनामीने मिटू शकते. पण एक धन असे आहे ज्याला काळ हिरावून घेऊ शकत नाही आणि मृत्यूही नाही. ते तुझ्या सोबत जाईल. महात्म्यांचा तोंडून हे ऐकून राजा चकित झाला आणि म्हणाला, हे गुरुदेव, ते धन कोणते? महात्म्याने उत्तर दिले, राजन, त्या धनाला शब्दात त्वरित सांगता येणार नाही. ते अनुभवातून समजून घ्यावे लागते. तुला जर ते जाणून घ्यायचे असेल तर तुला एक कथा ऐकावी लागेल. त्या कथेतच ते रहस्य लपलेले आहे, जे ऐकून तुला मार्गदर्शन मिळेल. राजा सुदर्शनने हात जोडून विनंती केली, हे गुरुदेव, कृपया ती कथा सांगा. माझ्या आयुष्याचा उद्देश हाच आहे. महात्म्याने स्मितहास्य करत सांगितले, राजन, ऐक, ही कथा आहे अशा एका सावकाराची ज्याने धनासाठी सर्व काही त्यागले, पण शेवटी त्याला उमजले की सर्वात मोठे धन काही वेगळेच आहे. महात्म्याने कथा सुरू केली. एका शहरात सुंदरम नावाचा व्यापारी राहत असे. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती. सोन्या चांदीचे भांडार, असंख्य नोकर चाकर आणि व्यापाराचे इतके स्रोत होते की रात्रंदिवस त्याच्या घरात धनाचा वर्षाव होत असे. नगरवासी त्याच्याकडे आदराने पाहत आणि त्याची प्रशंसा करीत. पण धनाच्या अहंकारामुळे त्याच्या मनात कठोरता निर्माण झाली होती. सुंदरम आपल्या पैशाच्या जोरावर गरिबांना दाबत असे, मजुरांकडून जास्त काम करून घेत असे आणि कधीही कुणाची मदत करत नसे. त्याला वाटायचे की पैसाच सर्व काही आहे आणि पैसाच त्याला अमर करेल. काळ जात राहिला. एक दिवस त्याच्या शहरात महामारी पसरली. लोक मरू लागले. शहर ओसाड होऊ लागले. या आजाराच्या विळख्यात हळूहळू त्याचे कुटुंबही आले. त्याच्या डोळ्यात देखत त्याची 2 मुले आणि पत्नीचा मृत्यू झाला. सुंदरमने लाखो सुवर्णमुद्रा खर्च करून वैद्य बोलावले, औषधे मागवली, पण मृत्यूने त्यांचे काहीही ऐकले नाही. हे राजन, या घटनेनंतर प्रथमच त्या व्यापाऱ्याला जाणीव झाली की त्याचे धन किती असहाय्य आहे. त्याने विचार केला की जे धन माझ्यासमोर उभे राहून माझ्या कुटुंबाचे रक्षण करू शकत नाही,
ते खरंच धन आहे का? दुःख आणि पश्चातापाने भरलेला तो शहराबाहेर पडला. वाटेत त्याला एक साधू भेटले. सावकार रडत रडत त्याच्या चरणापाशी पडला आणि म्हणाला, महाराज, माझ्याकडे इतके धन होते की मी स्वतःला जगातील सर्वात मोठा श्रीमंत मानत होतो. पण आज मी एकटा आहे. सर्व काही हिरावून घेतले गेले. सांगा, असे कोणते धन आहे जे मृत्यूही हिरावून घेऊ शकत नाही? साधूने शांत स्वरात उत्तर दिले, सावकारा, जे धन तू कमावले ते तुझे नव्हते. ते केवळ काळापुरते होते. खरे धन तर पुण्य, धर्म आणि भक्ती आहे. जेव्हा तू दीनदुबळ्यांची सेवा करशील, सत्य आणि करुणेचे पालन करशील, तेव्हाच तुझे धन अमर होईल आणि तुला मोक्ष मिळेल. साधू महात्म्याचे बोलणे ऐकून सावकाराचे हृदय परिवर्तन झाले. त्यानंतर त्याने आपले उर्वरित आयुष्य गरिबांच्या सेवेत लावले. अनाथ मुलांसाठी आश्रम उभारले, भुकेल्यांना अन्न दिले आणि जेव्हा त्याचा शेवट काळ आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य होते. कारण आता त्याला समजले होते की अमरधन केवळ पुण्य आहे. मित्रांनो, महात्म्यांनी कथा संपवून राजा सुदर्शनला सांगितले, हे राजन, त्या सावकाराने सर्व काही गमावून हे सत्य जाणले. पण हे सत्य तुला साधू संतांच्या वचनातून मिळत आहे. जर तुला हे समजले तर तुझ्या जीवनाचा अर्थ किती उंचावेल. साधू महात्म्याचे बोलणे ऐकून राजा सुदर्शन काही वेळ शांत बसला. मग त्याने हात जोडून म्हटले, हे गुरुदेव, तुमच्या कथेने माझे डोळे उघडले आहेत. पण जर खरंच धन, वैभव आणि कुटुंब सर्व नश्वर असेल आणि केवळ पुण्यच सर्वात मोठे धन असेल, तर राजधर्म, प्रजाधर्म आणि भक्तीचे स्थान कुठे आहे? केवळ दान आणि सेवाच त्या धनाचा मार्ग आहे का? राजा सुदर्शनचा हा प्रश्न ऐकून महात्मा शांत स्वरात म्हणाले, हे राजन, तुझा प्रश्न योग्य आहे. पुण्य केवळ दान केल्याने मिळत नाही. दान हा एक भाग आहे. खरे पुण्य तेव्हा होते जेव्हा तू तुझी कर्तव्य धर्माप्रमाणे पार पडतोस. एका राजासाठी प्रजेचे रक्षण करणे, अन्यायाचा नाश करणे, सत्याचे पालन करणे आणि धर्माला वाढवणे हेच सर्वात मोठे पुण्य आहे. जसा एखादा साधू तपस्येने पुण्य कमावतो, तसाच राजा न्याय आणि धर्मपालनातून पुण्य मिळवतो. प्रत्येक व्यक्तीचा धर्म वेगवेगळा असतो, पण धर्मनिष्ठा आणि करुणा हेच त्याचे शाश्वत धन बनते. राजाने पुन्हा विचारले, हे गुरुदेव, जर पुण्यच अमरधन असेल तर काय त्याचे फळ मृत्यूनंतरही आत्म्याला मिळते? महात्म्याने राजाकडे सखोल दृष्टीने पाहिले आणि म्हणाले, हो राजन, जेव्हा माणूस या जगाचा निरोप घेतो तेव्हा त्याचे सोन्या चांदीचे साठे इथेच राहतात. त्याचा राजवाडा धुळीस मिळतो. त्याचे नाव काळाच्या ओघात हरून जाते. पण त्याचे पुण्यकर्म आणि पापकर्मच आत्म्यासोबत जातात. हेच पुढे त्याला स्वर्ग किंवा नरकाच्या मार्गावर घेऊन जातात. हेच पुढच्या जन्माचा आधार बनतात. हेच ते भांडार आहे जे कधीही नष्ट होत नाही. राजा सुदर्शनने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, गुरुदेव, आता मला उमजले आहे की अमरधन प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या कर्तव्यांनी बनलेले असते. व्यापाऱ्यासाठी दान आणि सेवा, तपस्व्यांसाठी तप आणि करुणा आणि राजासाठी धर्मपालन. पण या मार्गावर चालण्यासाठी केवळ कर्मच पुरेसे आहे की भक्तीही तितकीच महत्त्वाची आहे? महात्मा हसले आणि म्हणाले, राजन, तू खूप चांगला प्रश्न विचारला आहेस. कर्म आणि भक्ती दोन्ही मिळूनच अमरधनाची निर्मिती करतात. हे समजावण्यासाठी मी तुला एक भक्ताची कथा सांगतो, ज्याने सामान्य जीवन जगूनही भक्तीच्या जोरावर इतके धन गमावले की देवही त्याचा सन्मान करतात. हे राजन, मी तुला एका अशा बालकाची कथा सांगणार आहे ज्याने भक्तीने ते धन मिळवले जे आजही अमर आहे. त्या बालकाचे नाव ध्रुव आहे. हे राजन,
प्राचीन काळातील गोष्ट आहे. उज्ज्वल राज्याचा राजकुमार ध्रुव आपल्या बालसुलभ निष्पापपणात कधीच असा विचार करू शकत नव्हता की त्याच्या स्वतःच्या घरात त्याच्याशी भेदभाव केला जाईल. त्याचे हृदय राजवाड्याच्या झगमगाटात नाही तर आईच्या प्रेमात रमत असे. पण नियतीने जणू त्याच्या कोमल भावनांची परीक्षा घेण्याचे ठरवले होते. राजवाड्यात एक दिवस असा आला जेव्हा ध्रुवने खेळता खेळता आपले वडील महाराज उत्तानपाद यांच्या मांडीवर बसण्याची इच्छा व्यक्त केली. पण त्यांच्या सावत्र आईने त्याला तिरस्काराच्या शब्दातून रोखले. त्या क्षणी त्याच्या चिमुकल्या डोळ्यात अश्रू तरळले. राजकुमार असूनही त्याला स्वतःच्याच महालात अपमानित व्हावे लागले. रडत रडत जेव्हा तो आपली आई सुनीतीकडे पोहोचला तेव्हा आईने त्याला सावरले आणि म्हटले, बाळा, जगातील सुख चंचल आहे. राजसिंहासनही कायमस्वरूपी नसते. तुला जर खरा आधार हवा असेल तर तू भगवंताच्या चरणी जा. ते तुला असा खजिना देतील जो कुणीही हिरावून घेऊ शकणार नाही आणि जो काळाने मिटणार नाही की मृत्यूने. आईच्या या शब्दांनी बालक ध्रुवाच्या हृदयाला स्पर्श केला. त्या क्षणी ध्रुवाने राजवाड्याचा त्याग करून ईश्वराच्या शोधात जाण्याचा निश्चय केला. एका रात्री तो कोणालाही न सांगता महाल सोडून घनदाट अरण्यात निघाला. वनातील वातावरण भयावह होते. हिंस्त्र श्वापदांची गर्जना, थंड वारे आणि काट्यांनी भरलेली झुडपे. पण त्या बालकाचे धाडस अफाट होते. त्याने वनाच्या मध्यभागी एक जागा निवडली आणि ईश्वर भक्तीत लीन झाला. दिवस महिने सरले. कधी त्याने केवळ पाने खाल्ली तर कधी फक्त पाणी पिऊन राहिला. शेवटी त्याच्या तपाची तीव्रता इतकी वाढली की तो केवळ श्वासावर जिवंत राहू लागला. त्याचे शरीर थकले होते पण मनातील श्रद्धा अढळ होती. त्याच्या प्रत्येक श्वासात प्रभूचे नाव होते. त्याच्या निस्वार्थ भक्तीने आणि कठोर तपाने देवही विस्मित झाले. शेवटी स्वतः भगवान विष्णू एका दिव्य प्रकाशासह त्याच्या समोर प्रकट झाले. प्रभू विष्णू प्रसन्न होऊन म्हणाले, वत्स ध्रुव, तुझ्या अढळ निष्ठेने आम्ही प्रसन्न झालो आहोत. सांग, तुला काय वरदान हवे आहे? भगवान श्रीहरीचे रूप पाहून ध्रुवाने हात जोडले आणि नम्रपणे म्हटले, हे प्रभू, मला असे धन द्या जे कधीही नष्ट होणार नाही. मला अशी ओळख द्या जी कायमस्वरूपी असेल. ध्रुवाची भक्ती पाहून भगवान विष्णूने त्याला आकाश लोकात अढळ स्थान दिले आणि सांगितले की आजपासून तू ध्रुव ताऱ्याच्या नावाने ओळखला जाशील आणि तुझे नाव युगायुगांपर्यंत अमर राहील. मित्रांनो, महात्म्याने कथा पूर्ण करून राजा सुदर्शनला सांगितले, राजन, तू पाहिलेस ना, एका लहान बालकाने ज्याने राजवैभवाचा त्याग केला त्याने भक्तीच्या जोरावर अमरत्व मिळवले. हेच आहे खरे धन, भक्ती आणि ईश्वरावरील प्रेम. हे धन कुणाला दिसत नाही पण जेव्हा ते प्राप्त होते तेव्हा आत्मा शाश्वत होतो. महात्म्याने पुढे सांगितले की संत आणि भक्त म्हणतात की सोने चांदी, सत्ता आणि परिवार सर्व क्षणभंगूर आहे पण भक्ती आणि धर्मच शाश्वत धन आहे. ध्रुवाप्रमाणे ज्याने भक्तीचा स्वीकार केला त्याचे नाव आजही अमर आहे. राजा सुदर्शनने हात जोडून म्हटले, गुरुदेव, आता मला या रहस्याची जाणीव झाली आहे. आतापासून माझे जीवन हे अमर धन मिळवण्यासाठी समर्पित असेल. मी सिंहासनावर बसून केवळ प्रजेचे कल्याण, सत्य आणि धर्मासाठी कार्य करेन. हेच माझे सर्वात मोठे धन असेल. महात्मे हसले आणि म्हणाले, राजन, जेव्हा तू या मार्गावर चालशील तेव्हाच तुझे जीवन सार्थ ठरेल. हेच अमरधनाचे वास्तविक रूप आहे. मित्रांनो, या जगातील सर्वात मोठे धन हे सोने, राजवैभव किंवा कीर्ती नसून धर्म, भक्ती आणि पुण्यातून मिळवलेले अमर संपत्ती आहे, जी मृत्यूनंतरही आत्म्यासोबत राहते. मित्रांनो,
आता भगवान विष्णू गरुडाला दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देत आहेत की आई वडिलांनी मुलीच्या घरी जेवण का करू नये आणि जर ते तसे करतात तर त्यांना कोणते पाप लागते. भगवान विष्णू म्हणाले, गरुडा, प्राचीन काळातील गोष्ट आहे. हिमालयाच्या पायथ्याशी वटवृक्षांनी वेढलेला एक शांत आश्रम होता. तिथे ऋषी अत्रीनाथ निवास करीत असत. ते वेदशास्त्राचे जाणकार आणि सदाचारी संत होते. एके दिवशी सकाळी त्यांच्या आश्रमात एक वृद्ध दाम्पत्य आले. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा आणि मनात अस्वस्थता होती. ऋषी अत्रीनाथांनी त्यांना विचारले की तुम्ही कोण आहात आणि तुमच्या चिंतेचे कारण काय. तेव्हा त्या वृद्धाने हात जोडून सांगितले, हे गुरुदेव, आम्ही मथुरा नगरीचे रहिवासी आहोत. आमच्या पोटी माधवी नावाची एक मुलगी आहे. तिचे लग्न एक श्रीमंत व्यापारी कुटुंबात झाले आहे. ती आम्हाला वारंवार तिच्या घरी बोलावते आणि प्रेमाने भोजन देते. आम्हीही तिच्या प्रेमाखातर तिथे भोजन करत होतो. पण नुकतेच एका विद्वानाने आम्हाला चेतावणी दिली की मुलीच्या घरचे अन्न ग्रहण करणे आईवडिलांसाठी पाप आहे. हे ऐकून आम्ही भयभीत झालो आहोत. कृपया सांगा, खरंच असं काही नियम आहे का. ऋषी अत्रीनाथ शांत स्वरात म्हणाले, हे वत्स, हा प्रश्न केवळ जेवणाचा नसून धर्माच्या मर्यादेशी संबंधित आहे. शास्त्र सांगते की आई वडील आपल्या मुलाच्या घरचे अन्न आनंदाने खाऊ शकतात, कारण मुलगा वंशाची परंपरा पुढे नेतो. मुलाने कमावलेल्या धनात आई वडिलांचा हक्क असतो, परंतु मुलगी लग्नानंतर दुसऱ्या कुळाची सदस्य होते. कन्यादानाच्या वेळी वडील आपल्या मुलीला पतीच्या कुळात समर्पित करतात. त्या क्षणापासूनच तिचे अन्न आणि घर दुसऱ्या गोत्राचे होते. गरुड पुराण आणि मनुस्मृतीमध्येही असे म्हटले आहे की मुलाचे धन आई वडिलांचे असते, पण मुलीच्या घराचे अन्न हे परक्या कुळाचे मानले जाते. त्यामुळे ते वारंवार ग्रहण करणे आईवडिलांसाठी योग्य मानले जात नाही. वृद्ध दाम्पत्याने विचारले, पण जर मुलगी प्रेमाने बोलावत असेल तर काय, त्या प्रेमाला महत्त्व नाही. ऋषी म्हणाले, आई मुलींचे प्रेम हे पवित्र आणि अमूल्य आहे, पण अन्नाची मर्यादा पाळणे आवश्यक आहे. जर कधी अनिवार्य परिस्थिती असेल तर आईवडिलांनी मुलगा किंवा कुटुंबातील एखाद्या पुरुष सदस्यासोबत तिथे जेवण करावे, जेणेकरून कुळ आणि धर्माची मर्यादा राखली जाईल. धर्माचे पालन करणे हाच सुखाचा आणि शांतीचा मार्ग आहे. जो मर्यादेचे पालन करतो तोच पितरांची कृपा प्राप्त करतो. मित्रांनो, अशा प्रकारे आजची ही कथा समाप्त झाली. आशा आहे की तुम्हाला हे समजले असेल की जगातील सर्वात मोठे धन कोणते आहे आणि आईवडिलांनी मुलीच्या सासरी अन्न ग्रहण करणे का टाळावे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुमच्या प्रतिक्रिया जय श्रीकृष्ण लिहून कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेच सूचना मिळेल. जय श्री हरी. हरिओम. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद.